नमस्कार. मी मुकुंद भालेराव तुम्हा सर्वांचे शिवसंकल्प वस्तू ह्या माझ्या दृकश्राव्य वाहिनीवर मनःपूर्वक स्वागत करतो. आज दिनांक 5 जून, जागतिक पर्यावरण दिन. आपण 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन साजरा केला होता. भूमी आम्हा सर्व प्राणीमात्रांना धारण करते. जर का धरणी मातेने आम्हाला तिच्यावर पायच ठेवू दिले नसते तर मग आम्ही त्रिशंकू सारखे अधांतरी तरंगत राहिलो असतो. म्हणूनच तर आम्ही दररोज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी म्हणतो, समुद्र वसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्ती नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे. हे माते, आता मला तुझ्यावर पाय ठेवावा लागेल, याकरता मी तुझी आधी माफी मागतो. हे समुद्राच्या वस्त्रांनी अलंकृत आलेल्या विष्णूच्या पत्नी भूमाते, मला आता माझ्या पायाने तुला स्पर्श करावा लागणार आहे, म्हणून तू मला क्षमा कर, मी तुझी माफी मागतो. हीच आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली सांस्कृतिक शिकवण आहे. जागतिक पर्यावरण दिन हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. आपण त्याच पृथ्वीविषयी म्हणजेच वसुंधरेविषयी बोलत आहोत. मागच्या काही दशकांपासून पर्यावरणाच्या दृष्टीने खूप हानी झालेली आहे. पर्यावरणाची भयावह व अत्यंत धोकादायक परिस्थितीची जाणीव जगातील सर्व लोकांना तातडीने करून देणे आवश्यक आहे. सर्व लोक दररोजच्या व्यवहारात पर्यावरणास अपाय करणारे व टाळता येण्यासारखे वाहनांचे उपयोग कमी करतील तर त्यामुळे ओझोन लेअर ही नैसर्गिक संरक्षणात्मक व्यवस्था, प्रोटेक्टिव्ह सिस्टम और मेकॅनिझम पूर्ववत सक्षम व कार्यरत होऊ शकते, जेणेकरून अतिनील किरणांचा म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज मानवी आयुष्यावर होणारा गंभीर परिणाम थांबू शकेल. अर्थात हे काही दिवसात किंवा काही महिन्यात होणार नाही, तर त्याला कित्येक वर्षे लागू शकतात. ऋषीमुनींनी वसुंधरेचे महत्त्व लक्षात घेऊन सूक्तांची रचना केलेली आहे. त्यापैकी एक आहे भूमी सूक्त, जे अथर्ववेदात, व दुसरे आहे पृथ्वी सूक्त, जे आहे ऋग्वेदात. यामधून प्राचीन काळामध्ये जी रचना केलेली आहे ती प्रार्थना स्वरूपच आहे. ती पाहणे आजच्या संदर्भात खूप आवश्यक व महत्त्वाचे आहे. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आपण वसुंधरेच्या संबंधात चर्चा केलेली आहे. आज आपण त्या पलीकडे जाऊन पर्यावरणासंबंधात चर्चा करणार आहोत. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा विषय मोठा असल्या कारणाने आपण त्यावर चर्चा 2 भागात करणार आहोत. पहिल्या भागात आपण पर्यावरणाची सद्यस्थिती, त्याचे आपल्या आयुष्यावर होत असलेले व होऊ शकणारे परिणाम व त्या अनुषंगाने आपण काय करायला पाहिजे, आपण काय करू शकतो, याबाबत चर्चा करणार आहोत. दुसऱ्या भागात आपण अथर्ववेदातील भूमी सूक्ताचा विस्तृतपणे विचार करणार आहोत. आता आपण हा दिवस का साजरा केला जातो ते बघूया. हा दिवस प्रामुख्याने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जागतिक पातळीवर जनजागृती आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. त्याचे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहेत. 1. जनजागृती. हवामानात बदल, प्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि जैवविविधतेचा ऱ्हास यासारख्या गंभीर पर्यावरणीय समस्यांकडे जगाचे लक्ष वेधणे. 2. कृतिशील सहभाग. वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, त्याच्या मोहिमा आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी सरकार, संस्था आणि व्यक्तींना एकत्र आणणे. 3. शाश्वत विकास. निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी धोरणात्मक बदल घडवून आणणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी पृथ्वी सुरक्षित ठेवणे. कधीपासून साजरा केला जातो हा दिवस? तर संयुक्त राष्ट्राच्या म्हणजे युनायटेड नेशन्स महासभेने 1972 मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या मानवी पर्यावरण परिषदेमध्ये या दिवसाची घोषणा केली होती. पहिले अधिकृत जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला तो 5 जून 1973 रोजी. त्याची संकल्पना म्हणजे थीम ओनली वन अर्थ अशी होती. सध्या हा दिवस पर्यावरणाच्या रक्षणासाठी जगातील सर्वात मोठे व्यासपीठ बनले असून दरवर्षी
150हून अधिक देश यात सहभागी होतात. दरवर्षी एका विशिष्ट देशाला याचे यजमानपद दिले जाते, जे त्या वर्षाच्या मुख्य पर्यावरण विषयक विषयावर लक्ष केंद्रित करत असते. पर्यावरणाचा विचार करत असताना आपल्या डोळ्यासमोर सर्वात प्रथम जर काही येत असेल तर जागतिक तापमानातील वाढ. जागतिक तापमान जर का 2 सेंटीग्रेडने वाढले तर पाण्याची पातळी 6 मीटरने म्हणजे साधारणतः 18 फुटाने वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे पाण्याची पातळी जर का वाढली तर किनाऱ्यावरील शहरांना धोका निर्माण होऊ शकतो, जसे की मुंबई, चेन्नई, कलकत्ता, बँकॉक वगैरे. आता आपण अशी पाण्याची पातळी 6 फुटाने वाढण्याची शक्यता कोणत्या देशात किती आहे ते पाहूया. भारतामध्ये 0 ते 5%, ऑस्ट्रेलिया 10 ते 20%, न्यूझीलंड 10 ते 20%, चायना 10 ते 20%, अमेरिका 10 ते 20%, जपान 5 ते 10% आणि इंडोनेशिया 5 ते 10%. अगदी तंतोतंत इतकीच वाढ होईल असे नाही, तर यात थोडाफार फरक पडू शकतो, पण हा धोका मात्र कायमच आहे. तापमानात वाढ झाली की त्याचा प्रत्यक्ष परिणाम समुद्राच्या पाण्याच्या पातळीतील वाढीवर होत असतो आणि अशा प्रकारची समुद्राच्या पाण्याच्या पातळीतील वाढ ही झपाट्याने होताना दिसत आहे. ही वाढ 1903 मध्ये म्हणजे पाण्याची पातळी साधारणतः 5 मिलीमीटरने वाढत होती वर्षाला. ती पुढे जाऊन 2001 मध्ये वाढण्याचा दर 20 मिलीमीटर झाला. सुदैवाने 2011 मध्ये तो तसाच 20 मिलीमीटर एवढाच होता, पण तिथेच हे थांबला नाही, तर 2022 पर्यंत तो दर 100 मिलीमीटर पर्यंत पोहोचला. 2013 ते 2022 या दरम्यान पाण्याची पातळी वाढण्याचा दर किंवा वेग प्रतिवर्षी 4.5 मिलीमीटर एवढा होता, जो त्यापूर्वीच्या 2003 ते 2012 या कालावधीत प्रतिवर्ष 2.9 मिलीमीटर इतका होता. हे नक्कीच धोकादायक आहे असे आपल्याला म्हणावे लागेल. याचबरोबर आपल्याला हिमनग वितळण्याचं प्रमाण इकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. हिमनग व हिमनद्या वितळण्याचे प्रमाण हे दिवसेदिवस वाढतच आहे. 1901 ते 2012 ह्या कालावधीत समुद्रातील पाण्याची पातळी साधारणतः 0.20 मिलीमीटरने वाढली. हा वाढण्याचा दर सरासरी प्रतिवर्ष 1.3 मिलीमीटर होता. तो नंतर 1.9 मिलीमीटर झाला. तोच पुढे 3.7 मिलीमीटर झाला आणि शेवटी तो पुढे 4.5 मिलीमीटर असा वाढतच गेला. ही वाढ आताच्या परिस्थितीनुसार 21व्या शतकात होतच राहणार आहे आणि ही खूप चिंतेची बाब आहे. 1971 ते 2018 ह्या कालावधीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची काही कारणं आहेत. ती अशी की 50% कोळशाच्या अतिरिक्त वापरामुळे, 8% जमिनीतील पाण्याची धारण क्षमता कमी झाल्यामुळे, 22% हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे, तर 20% हिमनद्या नष्ट झाल्यामुळे. आणि हे सर्व होण्याचं प्रमुख कारण असं आहे की जंगलतोड आणि कार्बन डायऑक्साईड CO2 आणि मिथेन वायू याचा अतिरिक्त वापर करणे. पर्यावरण संरक्षणातील सर्वात मुख्य घटक जर तो काही असेल तर वृक्षांची वाढ, जंगलांची वाढ, प्लांटेशन, फॉरेस्टेशन. आपण या बाबतीत जरा थोडीशी माहिती घेऊया. आजच्या तारखेला जागतिक वनक्षेत्र अंदाजे 4.14 अब्ज हेक्टर असून ते पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या सुमारे 32% आहे. त्यातील निव्वळ जागतिक वनक्षेत्र 10.9 दरवर्षी अंदाजे दशलक्ष हेक्टरने कमी होत असतं, असं साधारणतः आहे. मागील दशकांच्या तुलनेत जंगलतोडीचा वेग लक्षणीयरित्या मंदावला आहे, ही त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट आहे. आता आपण ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट आणि अवर वर्ल्ड इन डेटा या डेटा सेटमधील काही माहिती आहे त्याचा तुलनात्मक चर्चा करूया.
काही देश त्याच्यामध्ये घेऊया. पहिला देश आहे रशिया. 2016 मध्ये रशियामध्ये एकूण वनक्षेत्र 815 दशलक्ष हेक्टर होतं, जे 2025-26 मध्ये वाढून 832.6 दशलक्ष हेक्टर बनलं. म्हणजे 2015 पासून 942,000 हेक्टरची वाढ साधारणतः त्याच्यामध्ये झाली. दुसरा देश ब्राझील. ब्राझीलमध्ये 2016 मध्ये एकूण वनक्षेत्र होतं साधारणतः 490 ते 495 दशलक्ष हेक्टर, जे 2025-26 मध्ये थोडं कमी झालं आणि 486 दशलक्ष हेक्टर झालं. त्या ठिकाणी जंगलाचा ऱ्हास सुरू झालेला आहे. तिसरा देश आहे कॅनडा. कॅनडामध्ये 2016 मध्ये 347 दशलक्ष हेक्टर इतकं वनक्षेत्र होतं, जे 2025-26 मध्ये थोडंसं वाढलेलं आहे आणि ते झालेले आहे 368.8 दशलक्ष हेक्टर. आणि स्थिर बोरेल वनामध्ये हा किरकोळ वाढीचा एक परिणाम दिसत आहे. पुढचा देश आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेमध्ये 2016 मध्ये 310 दशलक्ष हेक्टर एवढं वनक्षेत्र होतं, जे 2025-26 मध्ये तेवढंच राहिलेले 310 दशलक्ष हेक्टर. त्याच्यामध्ये किंचित घट झालेली आहे, ती जंगलांमध्ये लागलेल्या आगींमुळे. पुढचा देश आहे चीन. चीनमध्ये 2016 मध्ये साधारणतः 208 ते 220 दशलक्ष हेक्टर इतकं वनक्षेत्र होतं, जे थोडंसं 2025-26 मध्ये वाढून 222 दशलक्ष हेक्टर झालं. हा सर्वात मोठा निव्वळ नफा आहे, फायदा आहे. पुढचा देश आहे भारत. भारतामध्ये 2016 मध्ये 70 ते 71 दशलक्ष हेक्टर इतकं वनक्षेत्र होतं. ते 2025-26 मध्ये किंचित वाढलं आणि 72.7 इतकं झालं, जो जगामध्ये क्रमवारीमध्ये 9व्या क्रमांकावर आहे. आणि भारतातली सरासरी वार्षिक जंगलाची वाढ जी आहे ती 191,000 हेक्टर इतकी आहे. आता याच्याबरोबरच घट काय झाली जंगलांमध्ये ते पण पाहणं महत्वाचं आहे. 1990 पासून जगातील एकूण वनक्षेत्रात अंदाजे 3.2 ते 3.5 इतकी निव्वळ घट झाली आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये जागतिक प्राथमिक जंगले चिंताजनक दराने कमी होताना दिसतात. आशिया आणि युरोपमधील प्रदेशांमध्ये आक्रमक वनीकरण आणि पुनर्रोपण कार्यक्रमामुळे निव्वळ वाढ होत आहे. जग अजूनही दरवर्षी अंदाजे 10.9 दशलक्ष हेक्टर जंगल गमावत आहे, आणि हे मुख्यतः उष्णकटिबंधीय आणि दक्षिण अमेरिकेतील जंगलांमध्ये होते. या उलट हेतुपुरस्सर पुनर्संचयन आणि वनविस्ताराच्या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर दरवर्षी अंदाजे 6.78 दशलक्ष हेक्टर क्षेत्राची भर दरवर्षी त्याच्यामध्ये पडत आहे. अजून एक चिंताजनक बाब आहे, आणि ती म्हणजे हिमनद्यांचे आकुंचन. हा फार गंभीर विषय. 1953 ते 1983 या कालावधीत हिमनद्या आकुंचन पावण्याचा वेग 2.2 मिलीलीटर होता. 2.2 मिलीलीटर. 2022 मध्ये तो वाढून 6 मिलीमीटर इतका झाला. तर पुढे तोच वेग 2023 मध्ये 4 मिलीमीटर पर्यंत पोहोचला. अर्थातच अशा वितळण्यामुळे नद्यांना पूर येणारच. आता आपण पर्यावरणाची सद्यस्थिती व त्याबाबत अधिक चर्चा करूया. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते, याचं कारण आहे तापमानात होणारी वाढ. ती कशाने होते? एक तर वृक्ष कमी, म्हणजे फॉरेस्ट कमी, जंगल कमी, आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बन ह्या वायूचं उत्सर्जन जास्त. पाण्याची पातळी वाढली तर आपल्यासारखे मध्य प्रदेशामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये किंवा असे राज्य आपल्या देशातले की ज्यांना समुद्र किनारा नाहीये, त्यांना असं वाटतं आपला काय संबंध आहे त्याच्याशी, ते तर तिकडे आहे. हे
शब्दशः खरं आहे, पण अर्थशः खरं नाहीये. कारण आपण वसुधैवम कुटुंबकम असं म्हणतो. म्हणजे पूर्ण जग हे कुटुंब आहे. आणि असा विचार जर आपण केला, तर ह्या पर्यावरणात होणारे बदल, तापमानात होणारी वाढ, समुद्राच्या पाण्याच्या पातळीची होणारी वाढ आणि वितळणारे हिमनग, या सर्वांचा परिणाम काय होणार? तर महासागरातील समुद्राची पातळी वाढणार. त्यामुळे काय होणार आहे? तर काही देश त्या वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे बुडून जाणार. दे विल गेट सबमर्ज्ड. हवामान बदलामुळे दक्षिण प्रशांत महासागरातील तुवालू नावाचा एक द्वीपसमूह आहे. तो सर्वप्रथम समुद्रात बुडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण त्या द्वीपसमूहाची उंची ही समुद्र सपाटीपासून अत्यंत कमी म्हणजे केवळ 2 मीटर आहे. त्यामुळे भरतीच्या लाटा, किनारी पूर आणि चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या समुद्री लाटांचा त्यांच्यावर मोठा परिणाम होत आहे. नासा आणि इतर हवामान संशोधन संस्थांच्या अंदाजानुसार इसवी सन 2050 पर्यंत, म्हणजे अजून साधारणतः 25 वर्षांनी, तुवालू ह्या द्वीपसमूहातला मोठा भूभाग हा समुद्राखाली जाऊ शकतो किंवा त्या ठिकाणी मानवी वस्ती करण्यास तो योग्य राहणार नाही. किंबहुना सर्व देशच नष्ट होण्याच्या धोक्यामुळे तुवालू आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फालेपिली युनियन करार असा एक करार झाला. आणि त्या करारानुसार ऑस्ट्रेलियाने तुवालूच्या नागरिकांना ऑस्ट्रेलियात कायमस्वरूपी स्थलांतर करण्याचा मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. हे फक्त तुवालूच्या बाबतीतच घडतंय असं नाही, तर हिंदी महासागरातील अगदी भारताजवळ दक्षिण पश्चिमेला अगदी जवळ 1 तासाच्या हवाई प्रवासाच्या अंतरावर मालदीव या नावाचं बीच समूह आहे. त्याचा साधारणतः 1000 बेट आहेत. सगळ्या ठिकाणी मानव वस्ती नाही. त्यातील 80% बेटे ही समुद्र सपाटीपासून केवळ 1 मीटर म्हणजे 3 फूट उंचीवर आहेत समुद्र सपाटीपासून. याचप्रमाणे किरीबाटी व मार्शल बेटे प्रशांत महासागरात हे देखील फार धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत. लहान द्वीप समूहावरील हा जो पर्यावरणीय संकट आहे ती पण खूप आहेत. अंटार्क्टिका व ग्रीनलँड या ठिकाणच्या हिमनद्या वितळल्याने महासागरातील पाण्याचे प्रमाण वाढत आहे आणि याचा थेट परिणाम हा किनारी प्रदेशावर होत आहे. महासागराचे तापमान वाढल्यामुळे समुद्र भरती आणि किनारी पूर निर्माण होत असतात. किनारी पूर, समुद्राचे खारे पाणी भूजलात मिसळल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. जसं मालदीवचं आपण बोललो किंवा मध्य पूर्वेतले काही देश आहे, सौदी अरेबिया वगैरे, ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी उपलब्धच नाहीये, त्यांना पिण्याचं पाणी देखील दुसऱ्या देशांमधून आयात करावं लागतं. त्यामुळे वैश्विक नागरिक म्हणून आपल्या सर्वांची ही सामूहिक जबाबदारी आहे की आपण सर्वजण मिळून या बाबतीमध्ये गंभीरपणे विचार करून त्यावर काहीतरी आपण उपाय शोधायला पाहिजे. काही गंभीर प्रयत्न देखील आपण सर्वांनी मिळून करायला पाहिजे. आपण समुद्राच्या पाण्याच्या पातळीतील वाढ आणि त्याचे होणारे गंभीर परिणाम हे समुद्राकाठचे जे देश आहेत किंवा समुद्र किनाऱ्यावरची शहरं आहेत, जशी मुंबई आहे, कोचीन आहे, कलकत्ता आहे, चेन्नई आहे किंवा दुसऱ्या देशात बँकॉक आहे किंवा अजून काही आहेत, किंवा आपण जसं बघितलं की भारताच्या दक्षिण पश्चिम दिशेला असणारी मालदीव बेट जी 1000 बेटे, 80%च बेटांवर फक्त मनुष्य वस्ती आहे. किंवा प्रशांत महासागरातील तुवालू बघितलं आपण, किरीबाटी बघितलं. अशाच प्रकारचा धोका नेपाळला पण निर्माण झालेला. तर नेपाळला समुद्र नाहीये, तेव्हा प्रश्न असा निर्माण होईल तिथे कसा झाला? तर नेपाळला लागून हिमालय आहे. हिमालयाच्या रांगा ह्या जम्मू काश्मीर पासून हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, उत्तर प्रदेश, सिक्कीम, पश्चिम बंगालचा थोडासा उत्तर पूर्वेकडचा भाग आणि अरुणाचल प्रदेश, इतकी मोठी हिमालयाची रांग आहे ज्या ठिकाणी नेपाळ सारखाच आपल्याला प्रश्न निर्माण होऊ शकतो. हवामान बदल आणि मानव हस्तक्षेपामुळे नेपाळमध्ये गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होते, ज्याच्यामध्ये हिमनद्यांचं वितळणं, जंगलतोड, मृदाक्षरण आणि वायू प्रदूषण ही प्रमुख आव्हानं आहेत.
हिमालयीन प्रदेशातील तापमान वाढीमुळे इसवी सन 2100 म्हणजे 2100 पर्यंत सुमारे 75% हिमनद्या नष्ट होऊ शकतात. बरोबर ऐकलं तुम्ही. इसवी सन 2100 पर्यंत सुमारे 75% हिमनद्या नष्ट होऊ शकतात. त्यामुळे हिमनदीय सरोवर फुटून अचानक पूर येण्याचा धोका आहे. विशेषतः काठमांडू खोरे अत्यंत गंभीर वायू प्रदूषणाने ग्रस्त आहे. जीवाश्म इंधनाचा दुरुपयोग, कचरा जाळणे आणि हिवाळ्यातील परिस्थिती यामुळे सूक्ष्म कणांचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचते आहे. इंधनासाठी लाकडावरील अवलंबित्व, जमिनीची साफसफाई यामुळे जंगलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचा परिणाम मुदाक्षरण, भूस्खलन आणि नदीपुरांचा धोका वाढत आहे. दिल्लीमध्ये होणाऱ्या वायू प्रदूषणाचा संबंध या सर्वांशी आहे आणि हे आपल्याला व्हायला नको असेल तर आपल्या सर्वांना जागृत व्हावं लागेल. या प्रकारची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी लागेल आणि सर्वांना वसुंधरा संरक्षणाच्या दृष्टीने काहीतरी गंभीर आणि खास प्रयत्न करावे लागतील. ह्या विषयाची चर्चा करत असताना एक अजून बिंदू महत्वाचा आहे आणि तो म्हणजे ओझोनची पातळी. आपण प्राणवायू ऐकलेले ज्याला आपण O2 म्हणतो, तसाच ओझोन म्हणजे O3 अशा प्रकारचा पण एक वायू अस्तित्वात असतो आणि त्याचा पर्यावरणाशी खूप जवळचा संबंध आहे. त्या संबंधात आपण आता थोडीशी चर्चा करूया. नासा व इतर एका संस्थेच्या अहवालानुसार 2025 मधील ओझोनचे छिद्र 1992 नंतरचे 5वे सर्वात लहान छिद्र आहे. आनंदाची बातमी, सकारात्मक आहे. नासा आणि अमेरिकेची राष्ट्रीय महासागरीय व वातावरणीय संस्था यांनी एक सर्व्हे केला. त्याचा एक रिपोर्ट आहे आणि त्याच्यातील माहितीनुसार अंटार्क्टिकवरील जे ओझोनचं छिद्र 2025 मध्ये होतं ते आकाराने एका खंडा एवढं होतं. तरीही पण मागील अनेक वर्षांच्या तुलनेत ते लक्षणीयरित्या लहान होते. ही पण आनंदाची आणि सकारात्मक गोष्ट आहे. तसेच या शतकाच्या उत्तरार्धात ओझोन स्तर पूर्णपणे पुनःस्थापित होण्याच्या दिशेने प्रगती सुरू असल्याचे त्यांनी त्या रिपोर्टमध्ये म्हटले. ही तर खूपच आनंददायक गोष्ट आहे. 9 सप्टेंबर 2025 रोजी ओझोन छिद्राने त्या वर्षातील सर्वाधिक विस्तार गाठला होता. त्या दिवशी त्याचे क्षेत्रफळ 8.83 दशलक्ष चौरस मैल म्हणजेच 22.86 दशलक्ष चौरस किलोमीटर इतकं मोठं होतं. पण हे क्षेत्रफळ 2006 मध्ये नोंदवण्यात आलेल्या आतापर्यंतच्या सर्व मोठ्या ओझोन छिद्रांपेक्षा सुमारे 30% कमी होतं, लहान होतं. ही खूप आनंददायक गोष्ट आहे. 2006 मधील ओझोन छिद्राचे सरासरी क्षेत्रफळ 10.27 दशलक्ष चौरस मैल अर्थात 26.60 दशलक्ष चौरस किलोमीटर इतके होते. मेरीलँड नावाचं एक विद्यापीठ अमेरिकेत आहे. त्याच्याशी संलग्न आणि नासाच्या गोडार्ड अवकाश उड्डाण केंद्र आहे जिथे ओझोनचं संशोधन केलं जातं. तिथले एक प्रमुख शास्त्रज्ञ आहे पॉल न्यूमन. ते असं म्हणतात, आमच्या अपेक्षेप्रमाणे 2000च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळाच्या तुलनेत ओझोन छिद्राचे क्षेत्रफळ कमी होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आनंददायक. ते उशिरा तयार होते आणि लवकर नष्ट होते. तथापि 1980च्या दशकातील ओझोन पातळी पुन्हा गाठण्यासाठी अजून बराच काळ लागणार आहे. हे महत्वाचे आहे. ओझोन स्तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरफेस 7 ते 31 मैल उंचीवर असलेल्या समताप मंडलात आढळतो. हा स्तर पृथ्वीसाठी नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून कार्यरत असतो. सूर्यापासून निघणाऱ्या हानिकारक अतिनील म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीवरील जीवनांचे संरक्षण तो करत असतो. ओझोनचे प्रमाण कमी झाल्यास अधिक अतिनील किरणे म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज पृथ्वीवर पोहोचल्यामुळे
पिकांचं नुकसान होतं, त्वचेचा कर्करोग होतो, मोतीबिंदू होतो आणि इतर आरोग्यविषयक समस्या देखील वाढू शकतात. सध्याच्या अंदाजानुसार अंटार्क्टिकवरील ओझोनचे छिद्र 2060च्या दशकाच्या उत्तरार्धात जवळपास पूर्णपणे भरून निघण्याची शक्यता आहे. ही शक्यता आहे, खात्री नाही. आणि म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये प्रगती जरी झालेली असेल, प्रमाण कमी जरी झालेलं असेल 2025 मध्ये मागच्या तुलनेत, तरी पण ओझोन लेयरला छिद्र न पडण्याकरता, अल्ट्राव्हायोलेट रेज येऊन आपलं नुकसान न होण्याकरता आपल्याला कार्बन डायऑक्साईड, मिथेन याचं उत्सर्जन कमी करावं लागेल. झाडांची संख्या, वृक्षांची संख्या वाढवावी लागेल, वृक्ष लागवड करावी लागेल आणि पर्यावरणाला धोका निर्माण होणारे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, उदाहरणार्थ प्लास्टिक वापरणे, यावर आपल्याला गंभीरपणे विचार करून सकारात्मक पावलं उचलावी लागतील. पर्यावरणीय धोके हे परिसंस्थेच्या म्हणजे इकोसिस्टम, इकॉलॉजी आणि मानवी जीवनासमोरील व्यापक व परस्पर संबंध याला खूप मोठी जोखीम आहे. औद्योगिकरण, लोकसंख्या वाढ आणि नैसर्गिक संसाधनांचे अतिशोषण ही त्याची प्रमुख कारणे आहेत. हे धोके जैवविविधतेला हानी पोहोचवत असतात, नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास करतात आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करतात. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 आणि मिथेन CH4 ह्यासारखे हरितगृह म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस अतिप्रमाणात उत्सर्जन झाल्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात उष्णता अडकून राहते आणि परिणाम मग काय होतो, तर पर्जन्यमान आणि परिसंस्था यामध्ये मोठे बदल घडून येतात. पर्यावरणात हानिकारक प्रदूषकांचे मिश्रण म्हणजे पोल्युटिंग सबस्टन्सेसचं मिक्सचर हे झाल्यामुळे श्वसन विकार, जलजन्य रोग, हृदयाचा ऱ्हास आणि परिसंस्थांचे नुकसान होते, इकॉलॉजिकल डॅमेज. सूक्ष्म कणांचे वाढलेले प्रमाण, धूर आणि धुक्याचे मिश्रण यामुळे गंभीर वायू प्रदूषण तयार होतं, एअर पोल्युशन. शेतीमधून वाहून येणारी रासायनिक खते, कीटकनाशके, औद्योगिक सांडपाणी म्हणजे इंडस्ट्रियल एफ्लुएंट, प्लास्टिक कचरा यामुळे नद्या, तलाव आणि महासागराचे प्रदूषण होत असते, जे आपल्याला थांबवायला पाहिजे. पृथ्वी संकटात आहे. हो, तुम्ही करेक्ट ऐकलं, पृथ्वी संकटात आहे. आवर अर्थ इज इन डेंजर. हे फार गंभीर वाक्य आहे. मागच्या काही वर्षात जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्राच्या पुढाकाराने, युनायटेड नेशन्स आणि विविध स्तरावर जनजागृती केल्याने विविध देशांच्या सरकारांनी गंभीरपणे याची दखल घेतल्याने आपण वरनं आत्ता चर्चा केल्याप्रमाणे ओझोनच्या स्तराबाबत आशादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे, हे खरं आहे. तरीही कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण म्हणजे CO2 आणि मिथेन गॅस अजूनही धोकादायकच आहे आणि त्यामुळे होणारी तापमानातील वाढ सर्वात जास्त गंभीर समस्या आहे. वृक्षतोड या विषयाकडे राष्ट्रीय समस्या म्हणून पाहण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. जंगल क्षेत्रात भारतात वाढ नक्की झालेली आहे, परंतु अजून जोमाने वृक्ष संवर्धन हे गरजेचे आहे. आपण वसुंधरेचे आहोत, वसुंधरा आपली नाहीये, तिचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. आजच्या ह्या जागतिक पर्यावरण दिनी आपण सर्व असा संकल्प करूया की जिथे जिथे आपल्याला शक्य होईल तिथे तिथे आपण पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करूया. मला आशा आहे की तुम्हाला ही दृकश्राव्य संचयिका आवडली असणार. कृपया बेल आयकॉन व लाईक चिन्हाला स्पर्श करा. जर का तुम्ही आतापर्यंत माझ्या ह्या शिवसंकल्प मस्तू यूट्यूब वाहिनीला जोडल्या गेलेले नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्थ राहा, शांत राहा, काळजी मुळीच करू नका आणि आनंदी राहा. धन्यवाद.